सविस्तरपणे ग्रामपंचायत तुम्हाला लागलेली आहे आपल्या इथे, काय सांगाल, काय की माहिती द्याल? सुभाष विश्वास जाधव, सकरून एक तांडा. आणि आता मी सरपंच मध्ये उभं राहिलेलं आहे. आपल्या गावाचा विकास करावा, रोड नाही, रोजगार हमी नाही, हे पूर्ण यासाठी समजा आपण इथे उभं राहिलेलं आहे की गावाचं एक उधार करायचं. आपल्याला काय अपेक्षा नाही, गावात कोणते कामं आणायचे, कामं करायचे, चांगलं समजा रोजगारला समजा कामं भेटायची, यासाठी समजा आम्ही उभे राहिलेलो. हो. काय ते गावातल्या समस्या काय तुमच्या? समस्या पाण्याची समस्या आहे, नळ योजना बरोबर नाही, रोड नाही, सगळं काम पूर्ण समजा ठप्प बसलेलं आहे, कामं कम्प्लीट नाही. यासाठी नवीन एखादी काय तो बी नवीन स्कीम घ्यावं आणि लोकांना रोजगार हमी भेटावं, काम भेटावं आणि गावाचा विकास व्हावा, यासाठी आपण पूर्ण हे केलेलं आहे, निवडलेलं. तुम्ही हो सरपंच? हो. नमस्कार. सर्वप्रथम मी सकरून एक तांडा या ग्रामपंचायत मधून मी उमेदवार म्हणून नवनिर्माण आघाडी या पॅनलचा उमेदवार अमित राठोड. इथे इलेक्शन लागलेलं आहे आणि या गावाचं 12 वर्षापासून कोणतेही इलेक्शन लागलेलं नव्हतं. सगळं प्रशासक म्हणून काम करत होते आणि ही संधी आता भेटलेली आहे. यासाठी नवीन पिढी, आमचा जो ध्यास आहे या पॅनलचा, हे पूर्ण नवीन पिढीचा पॅनल आहे. जे जुने होते ते आतापर्यंत काही मार्गदर्शन केले नसेल केले, हे त्यांच्या पर्यायाने झालेलं आहे. तर आता काहीतरी नवीन घडवण्यासाठी आम्ही हे पॅनल तयार केलेले आहे आणि गावाचा विकास होण्यासाठी या पॅनलचं निर्माण केलेलं आहे. सगळं गावकऱ्यांना एवढंच विनंती करतो, आमच्या पॅनलला भरपूर मतदान करून आम्हाला विजयी करण्याची संधी द्यावी आणि तुमच्या सेवेत आम्ही तत्परेने राहू, हीच माझी एवढी इच्छा आहे. आमची निशाणी आहेत स्कूटी, ट्रक, ट्रॅक्टर, या निशाणीवर दाबून आम्हाला प्रचंड मताने बहुमत द्यावं, हीच इच्छा आहे. या निशाणीवरून आम्हाला मतदान करून निवडून आणावे, एवढीच आमची नम्र विनंती आहे.